बरोबर आपण 5 वाजता कार्यक्रम चालू करतोय, राईट? खरं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये असे कार्यक्रम करणारी बरीच मंडळी आहेत, परंतु आज आपण हा वेगळा हट्टा असण्याचा प्रयत्न करतोय. कृष्णा स्टुडिओ कोथरूड आणि माही म्युझिक स्टुडिओ नारायणपेठ, विशेषतः गेली 50 वर्ष टेलरिंग क्षेत्रामध्ये मास्टर असलेले माननीय दिलीपजी राऊत यांनी नव्याने चालू केलेला आहे माही म्युझिक स्टुडिओ. या स्टुडिओच्या आणि कृष्णा स्टुडिओच्या माध्यमातून हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचं प्रयोजन असं आहे की आपण ज्या स्टुडिओच्या माध्यमातून काही लोक शिकायला येतात, काही गायला येतात. खरं पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला काही मंडळी असे असतात की ते ऑलरेडी त्यांना येत असतं, पण त्यांना अजून थोडासा टच पाहिजे, एक थोडंसं सपोर्ट पाहिजे, एक मैत्री पाहिजे म्हणून येत असतात. याचा अर्थ ते नवखे नसतात, पण त्या लोकांना स्टेज देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, राईट? याच्यातून एक उद्देश असा आहे आपला की केवळ त्या माणसानं गायचं म्हणून हा नाहीये स्टेज. हा स्टेज याच्यासाठी आहे त्या माणसाने छान गायचं, पुढे होऊन प्रोफेशनल गायक व्हायचं, त्याचबरोबर याच्यातून अँकरिंग निवेदन करता येईल याच्यासाठी आपण त्यांना सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर त्याच्यातून प्रत्येक माणूस आयोजक झाला पाहिजे, ऑर्गनायझर झाला पाहिजे, ही अशी मुळात आपली संकल्पना आहे. कारण हे आता जरी दिलीप सर आणि मी असलो तरी पुढच्या वेळेला तुमच्यातून निर्माते झाले पाहिजे, तुमच्यातून आयोजक झाले पाहिजे, तुमच्यातून छान पद्धतीने सेलिब्रिटी तयार झाले पाहिजे, याच्यासाठीची संकल्पना आहे. आम्ही घेऊन बसणार नाही आहोत, आपल्यातून निवडणार आहे. पुढच्या वेळेला तुमच्यापैकी कोणीतरी दोघांचं नाव याच्यावरती आयोजक म्हणून असणारे याची मात्र नोंद घ्यायची, राईट? ओके. कालिकेचे खडग तू, तांडवातील द्रवेश तू, खांडवातील आग तू, उकळता लावा रस तू, चंडकेचा क्रोध तू, विधीचा उद्घोष तू, तपासीचा वेश तू, अग्नीचा आवेश तू, सतीचे बाण तू, विकासाचे भाण तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. उपस्थित सर्व माता भगिनींना मनापासून नमस्कार करतो. नमो चंड मार्तंडा तू खडगधारी, सुजनांचा आधार तू, दुर्जन संवारी, रौद्र तू, प्रचंड तू, सर्व शक्तिमान, कोटी कोटी सूर्यासम तू प्रकाशमान, दुःख तू निवारीसी तूच सौख्यकारी, जेजुरीचा राणा तू, येळकोट मल्हारी, येळकोट येळकोट जय मल्हार. उपस्थित सर्वांना अतिशय नम्रतेने नमस्कार करतो आणि सुंदर अशा कार्यक्रमाला विना विलंब प्रारंभ करतो. आणि या ठिकाणी बघूया पुढे एकदा या ठिकाणी कृष्णा माही म्युझिकल ग्रुप प्रस्तुत, निर्मिती संकल्पना बाळकृष्ण नेहरकर, आयोजक गायक दिलीपजी राऊत, प्रशिक्षक सागरजी आत्रे, मोनाजी भोरे, ममताजी बोरगावकर. आणि या कार्यक्रमाचं विशेषतः खरं पाहायला गेलं तर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणता येईल, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणता येईल, रमेशजी भाग्यवंत आणि ममताजी बोरगावकर. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी माननीय शशिकांतजी गवडी, त्याचप्रमाणे अपर्णाजी काळे. आणि यासाठी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. प्रथम गीत सादर करण्यासाठी ओपनिंग बॅट्समन, क्रिकेटमध्ये 2 असतात पण इकडे मात्र आज एकच बॅट्समन येणार आहे. बघूया कोण ते. आणि ते आहेत अत्यंत सुंदर असे गाण्यावरती प्रेम करणारे, एका सुंदर अशा सेवेमधून निवृत्त झालेले माननीय नंदूजी कुदळे सरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. निवृत्त केंद्र सरकारी सेवा, अतिशय शांत संयमी असलेले, गरजेपुरतच जेवढी गरज आहे तेवढेच हसणारे, शिस्तप्रिय, गाण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेणारे नंदूजी गाणे सादर करतात. ना ये चांद होगा ना ये तारे रहेंगे. कारण काय झाले आज तुम्ही, आणि एक नंदूजी तुमचं गाणं चालू करण्यापूर्वी आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली, कृष्णा माही म्युझिक स्टुडिओ मेघारे मेघारे. मला ही म्हणजे आम्हाला कोण सगळ्यांना असं वाटलं काय भानगड आहे, दिलीप सरांना आणि ममताला ही कुठून संकल्पना सुचली असेल. पण मला असं वाटतं ते ज्योतिषी आहेत, कारण आज बघितलं सगळे वरती ढग जमा झालेले आहेत, त्यांना कळत असावं कदाचित या दिवशी कदाचित पावसाची दाट शक्यता आहे, म्हणून त्यांनी मेघारे मेघारे हे नाव दिलं. दिलीप सर आणि ममताजी यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, ऐकूया हेमंत कुमार यांनी हे स्वरबद्ध केलेलं हे गीत, शर्थ या चित्रपटातील नंदूजी कुदळे.